रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली। अधिक या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। आता ही पावसाची संततधारी कायम आहे। चिपळूणमध्ये जोरदार पाऊस आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकता की अशा पद्धतीने पावसाचा जोर इथं वाढला आहे। यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। मागील काही दिवसांपासून पावसाची गरज इथं शेतकऱ्यांना होती आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता। मात्र पाऊस अचानक सुरू झाला आणि जोरदार पडला आहे। यामुळे भातशेती मोठी संकटात सापडलेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकता की सखल भागामध्ये चिपळूणमध्ये आता अशा पद्धतीनं पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसते। मात्र चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ काढला गेला आणि यामुळे पाणी घुसण्याच्या घटना आहेत त्या आतापर्यंत घडलेल्या नाहीत। मात्र सखल भागामध्ये पाणी शिरल्यामुळं घुसल्यामुळं अशा पद्धतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि यामुळं भातशेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना देखील दिसतंय। पुष्टकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी।